नमस्कार सगळ्यांना, सुस्वागतम, सुप्रभातम. बघता बघता आपण दुसऱ्या आठवड्यामध्ये आलेलो आहोत आणि तुमच्या असं लक्षात आलं असेल की एका आठवड्यामध्ये तुमचा स्टॅमिना हा बऱ्यापैकी वाढलेला आहे. जे पहिल्या दिवसापासून करत आहात, म्हणजे 1 जूनपासून जे रेग्युलर करता आहात त्यामध्ये तुमचा स्टॅमिना वाढलेला तुम्हाला एका आठवड्यामध्ये बऱ्यापैकी जाणवला असेल. तर आजच्या या दुसऱ्या आठवड्याच्या सेशनला आपण सुरुवात करूया. सर्वांनी पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, पूर्ण लक्ष श्वासावर, हाताची ज्ञानमुद्रा, शरीरावरचे मनावरचे ताण काढून टाका. आपण प्रार्थना म्हणणार आहोत. ॐ संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानता देवाभागं यथा पूर्वे संज्ञानाना उपासते संज्ञानाना उपासते. सावकाश डोळे उघडायचे, हाताची ज्ञानमुद्रा सोडायची आहे, पाय मोकळे करून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला आता पहिली जी आपल्याला हालचाल करायची आहे ती म्हणजे थोडीशी करायला चॅलेंजिंग आहे. पाठीवर झोपायचे आणि आपण जे उभं राहून तिर्यक ताडासन केलं होतं ते आपल्याला पाठीवर झोपून तिर्यक ताडासन करायचं आहे. ह्याच्यामध्ये पोटाच्या भागाला, बाजूच्या भागाला जो ताण येतो आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्याला हात वरती ताणून घ्यायचे आहेत आणि हाताची बोटं जी आहेत ती एकमेकांमध्ये घेऊन तळवे वरच्या दिशेने ताणायचे आहेत, पाय खालच्या दिशेने ताणायचे आहेत. जास्तीत जास्त विरुद्ध बाजूंनी ताणायचा प्रयत्न करा, म्हणजे मग आपल्याला नाभीच्या तिथे बरोबर तो ताण जाणवेल. आता ह्या ताणलेल्या स्थितीमध्येच आपल्याला सावकाश वरती न उठता जमिनीला घासतच आपल्याला उजवीकडे कमरेतून वळायचे. जास्तीत जास्त उजवीकडे वळा, जास्तीत जास्त उजवीकडे वळायचा प्रयत्न करा. जेवढं वळता येईल, शक्य होईल तेवढंच वळायचं आहे. शरीराचा कुठलाही भाग वरती उचलायचा नाही आहे. सावकाश सरळ व्हायचं आहे आणि मग डावीकडे वळायचे. असे आपण 5 वेळेला करणार आहोत. कुठे कुठे ताण येतो आहे बघा, याच्यामध्ये बऱ्यापैकी जास्त ताण येतो. सावकाश पुन्हा सरळ व्हायचे. उभं राहून करण्यापेक्षा झोपून करताना, पाठीवर झोपून करताना बऱ्यापैकी ताण येतो. पुन्हा उजवीकडे जास्तीत जास्त वाकायचा प्रयत्न करा. एका बाजूला जो ताण येतो आहे त्याकडे लक्ष द्या. सावकाश पुन्हा सरळ व्हायचे. पोटाच्या बाजूच्या स्नायूंकडे लक्ष द्यायचं आहे. पुन्हा डावीकडे वाकायचे. जास्तीत जास्त डावीकडे वाकायचा प्रयत्न करा. पुन्हा सरळ व्हा. पुन्हा उजवीकडे सरळ. जमिनीला घासत करा, सावकाश करा. डावीकडे सरळ, उजवीकडे. कमरेच्या तिथला वात कमी व्हायला सुद्धा याने मदत होणार आहे. सरळ, उजवीकडे. कमरेच्या सगळे वरचे स्नायू मोकळे होणार आहेत. सरळ. लास्ट टाईम. उजवीकडे सरळ, डावीकडे
सरळ. सावकाश हात खाली आणायचे. आपल्या शरीरामध्ये जे काही बदल आपल्याला झालेले जाणवत आहेत त्याकडे लक्ष द्यायचे. आता सावकाश कुशीवर वळून उठून बसायचं आहे आणि त्यानंतर मग आपण सूर्यनमस्काराला सुरुवात करणार आहोत. तर मॅटच्या पुढच्या टोकावर यायचं आहे. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे. सगळं शरीर एका रेषेमध्ये, पाठीचा कणा सरळ आहे, मान सरळ आहे, नजर समोर आहे. हाताची नमस्कार स्थिती. आपल्या दोन्ही जे अंगठे आहेत ते छातीच्या खोबणीमध्ये चारी बोटं जुळलेली आहेत. ओम ह्राम मित्राय नमः. हात वरती न्यायचे, कमरेतून मागे जायचं आहे. जास्तीत जास्त मागे जा. पोटावरचे स्नायू जे नाभीच्या तिथे लक्ष केंद्रित करा. सरळ व्हायचं आहे. हात वरती ताणलेले तसेच ठेवायचे आहेत. कमरेपासूनचा सगळा भाग वरती जास्तीत जास्त ताणून घ्या. आता यामध्ये आपल्याला उत्कटासन करायचं आहे. ज्यांना गुडघ्याचा वगैरे त्रास असेल त्यांनी करू नका. तर गुडघे जे आहेत ते आपल्याला पावलाच्या पुढे न येता खुर्चीत बसल्यासारखी स्थिती करायची. सावकाश खुर्चीत बसल्यासारखी स्थिती घ्या. पूर्ण लक्ष श्वासावर. या स्थितीमध्ये एक 5 सेकंद थांबूया. हात वरती ताणून घ्या. कमरेचा भाग वरती ताणून घेतलेला. सावकाश सरळ व्हायचे. आता आपल्याला श्वास सोडत सोडत पुढे वाकायचे. श्वास सोडत सोडत पुढे वाका. सूर्यनमस्काराची पुढची अवस्था घ्यायची आहे. डोकं गुडघ्याकडे, गुडघे सरळ, पूर्ण लक्ष श्वासावर. आता श्वास घेत घेत डावा पाय मागे न्यायचा आहे. उजवा पाय पुढेच ठेवायचा आहे. दोन्ही हातांच्या मध्ये कंबर खाली दबून घेतलेली आहे, मान मागे. आपण रोज सूर्यनमस्काराचा अभ्यास करतो आहे कारण हे नाभीसाठी अतिशय उत्तम आहे आणि शरीरातल्या अग्नितत्वासाठी सुद्धा उत्तम आहे. आपल्याला मागचा पाय, हे पुढचा पाय मागे न्यायचा आहे. ताठ तिरपी अवस्था, नजर समोर. आता अष्टांग स्थितीमध्ये यायचं आहे. श्वास सोडत सोडत गुडघे, छाती, कपाळ जमिनीला टेकवायचं आहे. श्वास घेत घेत भुजंगासनामध्ये यायचं आहे. हात सरळ होईपर्यंत मान मागे टाकत वर या. आता आपल्याला श्वास रोखायचा आहे आणि आपल्याला अधोमुख श्वानासनामध्ये यायचं आहे. कंबर वर उचलायची आहे. हंबरटी कंठकुपामध्ये टाचा टेकलेल्या, सगळं शरीर मागे ताणून घेतलेलं. आता श्वास आपल्याला पुन्हा रोखून ठेवायचा आहे आणि डावा पाय पुढे घ्यायचा आहे, मान मागे. आता श्वास सोडत आपल्याला मागचा पाय पुढे आणायचा आहे, डोकं गुडघ्याकडे. श्वास घेत कमरेतून मागे जायचं आहे, हात वरती न्यायचे आणि श्वास घेत आपल्याला सूर्यनमस्कार पूर्वस्थितीमध्ये श्वास सोडत यायचे. आता ओम ह्रीं रवये नमः. हात वरती, हस्त उत्तानासन. आता इथून श्वास सोडत आपल्याला 90 अंशापर्यंत यायचं आहे. कंबर मागे ढकलायची आहे. सावकाश अर्ध्या स्थितीपर्यंत यायचं आहे. कंबर मागे ढकलायची आहे. 90 अंशामध्ये, 90 अंशापर्यंत यायचे. अजून खाली तिथे 90 अंशाचा कोन कमरेच्या तिथे झाला पाहिजे. आपले कोपरं हातामध्ये सरळ, दंडकानाला टेकलेले आहे, ती या स्थितीमध्ये थांबायचं आहे. कमरेपासूनचा सगळा भाग पुढे जास्तीत जास्त ताणून घ्यायचा आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. इथे पोटावर लक्ष केंद्रित करायचं आहे. 90 अंशामध्ये आपण आहोत इथे. आता पूर्ण श्वास सोडत सोडत खाली जायचं आहे. डोकं गुडघ्याकडे, गुडघे सरळ. आता श्वास घेत घेत पुढची स्थिती घ्यायची आहे. डावा पाय मागे, मान मागे, कंबर खाली दबून घेतलेली. यानंतर ताठ तिरप्या अवस्थेमध्ये यायचं आहे. श्वास रोखायचा आहे. आता आपल्याला माहिती झाल्यात सगळ्या अवस्था. श्वास सोडत सोडत अष्टांग स्थितीमध्ये यायचं आहे. गुडघाखाली, गुडघे, छाती, कपाळ टेकलेलं. आता श्वास घेत घेत भुजंगासन स्थितीमध्ये या. श्वास रोखत आपल्याला अधोमुख श्वानासनामध्ये या. आता श्वास रोखत पुन्हा
डावा पाय दोन्ही हातांच्या मध्ये आणा. श्वास सोडत मागचा पाय पुढे आणायचा आहे, डोकं गुडघ्याकडे, गुडघे सरळ. श्वास घेत हात मागे न्यायचे, कमरेतून मागे जायचं आहे आणि श्वास सोडत सोडत आपल्याला सूर्यनमस्कार पूर्वस्थितीमध्ये यायचं आहे. ओम ह्रूम सूर्याय नमः. आता आपल्याला श्वास घेत घेत हस्त उत्तानासनामध्ये या. श्वास सोडत सोडत हस्तपादासनामध्ये यायचे. हस्तपादासनामध्ये आल्यानंतर आपल्या हाताची बोटं ही पायाच्या बोटांच्या खाली घालायची आहेत पुढच्या बाजूने आणि गुडघे सरळ ठेवायचे. गुडघे सरळ ठेवा, डोकं गुडघ्याकडे. बऱ्यापैकी ताण हा तुम्हाला मागच्या बाजूने जाणवेल. पायांना कमरेपासून टाचेपर्यंत जो ताण जाणवतो आहे त्याकडे लक्ष द्या. पोटाची जास्तीत जास्त इथे घडी झालेली आहे, पोटावर पण लक्ष केंद्रित करा. आता ते हात जे पायाखाली घेतलेले आहेत, ती बोटं जी घेतलेली आहेत हाताची पायाखाली, ती बाहेर काढा. आणि आता आपल्याला पुढची स्थिती घ्यायची आहे. श्वास घेत घेत डावा पाय मागे न्यायचा आहे, उजवा पाय पुढेच ठेवायचा आहे. मान मागे, खांदे मागे खेचून घेतलेले. आता पुढचा पाय मागे न्यायचा आहे आणि आपल्याला ताठ तिरपी अवस्था, श्वास रोखलेला. आता श्वास सोडत सोडत गुडघा, छाती, कपाळ अष्टांग स्थिती घ्यायची आहे. गुडघा, छाती, कपाळ जमिनीवर टेकलेले. श्वास घेत घेत भुजंगासनामध्ये यायचे, हात सरळ होईपर्यंत. श्वास रोखत अधोमुख श्वानासनामध्ये जायचे. श्वास घेत अश्वसंचलनासनामध्ये यायचे, श्वास रोखत. श्वास सोडत आपल्याला हस्तपादासनामध्ये यायचे. श्वास घेत हस्त उत्तानासनामध्ये यायचे आणि श्वास सोडत सूर्यनमस्कार पूर्वस्थितीमध्ये यायचे. ओम ह्रीं भानवे नमः. श्वास घेत हस्त उत्तानासन. श्वास सोडत हस्तपादासन. श्वास घेत अश्वसंचलनासन. आता इथे आपल्याला श्वास घेत वीरासनामध्ये जायचे. वरती हात जोडून घ्यायचे आणि कमरेतून मागे जायचे जास्तीत जास्त. इथे आपल्याला पोटाला ताण जो जाणवतो आहे त्याकडे लक्ष द्या. कोपरामध्ये हात सरळ, दंड कानाला टेकलेले. सावकाश श्वास सोडत सोडत पुन्हा अश्वसंचलनासनामध्ये या. आता श्वास रोखत आपल्याला पुढचा पाय मागे न्यायचा आहे, श्वास रोखून ठेवायचा आहे, ताठ तिरपी अवस्था. श्वास सोडत अष्टांग स्थितीमध्ये यायचं आहे. श्वास घेत भुजंगासन. श्वास रोखत आपल्याला पर्वतासन किंवा अधोमुख श्वानासन. श्वास रोखत आपल्याला डावा पाय पुढे, अश्वसंचलनासन. मागचा पाय पुढे, हस्तपादासन. श्वास घेत हस्त उत्तानासन आणि श्वास सोडत नमस्कार स्थिती. यानंतर आपल्याला 2 ठिकाणी शशांकासन करायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला पुढचा सूर्यनमस्कार घालायचा आहे. ओम ह्रौं खगाय नमः. श्वास घेत हस्त उत्तानासन. श्वास सोडत हस्तपादासन. श्वास घेत अश्वसंचलनासन. श्वास रोखायचा आहे, ताठ तिरपी अवस्था, दंडासन. आता इथे श्वास सोडत आपल्याला शशांकासनामध्ये यायचं आहे. गुडघे टेकवायचे आहेत आणि शशांकासन. कमरेपासूनचा सगळा भाग पुढे जास्तीत जास्त ताणून घ्या पुढच्या दिशेने. आता यातून आपल्याला अष्टांग स्थितीमध्ये यायचं आहे.
अष्टांग स्थितीमध्ये या. श्वास घेत भुजंगासनामध्ये या. श्वास रोखत आपल्याला अधोमुख श्वानासनामध्ये जायचं आहे. श्वास सोडत शशांकासनामध्ये यायचं आहे. कमरेपासून सगळा भाग पुढे जास्तीत जास्त ताणून घ्यायचा आहे. आता यातून आपल्याला डावा पाय पुढे घेऊन अश्वसंचालनासनामध्ये यायचं आहे. त्यानंतर हस्तपादासनामध्ये यायचं आहे श्वास सोडत. श्वास घेत हस्त उत्तानासनामध्ये या आणि श्वास सोडत आपल्याला नमस्कार स्थितीमध्ये यायचे. यानंतर हात खाली घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला खाली बसायचे. 1 मिनटं खाली बसा. आधी ब्रीदिंग तुमचं थोडंसं कमी होऊ देत. एकदम आपण उभं राहिल्याच्या स्थितीमध्ये होतो, एकदम आडवं व्हायचं नाही. थोडंसं काही सेकंद बैठक स्थितीमध्ये बसायचे आणि मग त्यानंतर आपल्याला पाठीवर झोपून शवासन करायचे. तर सावकाश पाठीवर झोपा आणि शवासन आपण आता करूया. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या. टाचा आतल्या दिशेने, चवडे बाहेरच्या दिशेने, हाताचे तळवे वरच्या दिशेने, मान एका बाजूला कलती किंवा सरळ. आपल्या लक्षात आलं असेल आपण हळूहळू सूर्यनमस्काराची संख्या वाढवत 5 सूर्यनमस्कार आज आपण घातलेले आहेत आणि हळूहळू आपला स्टॅमिना बऱ्यापैकी वाढलेला आपल्याला जाणवतो आहे. शरीराचा संपूर्ण भार जमिनीवर टाका. सगळे स्नायू ढिले सोडा. सूर्यनमस्कारामुळे काही ताण आले असतील वेगवेगळ्या स्नायूंवर, तिथे मनाने जाऊन ते ताण कमी करा. पूर्ण लक्ष श्वासावर. शरीरावरचे मनावरचे ताण हळूहळू निघून चाललेले आहेत. जसजसे ताण निघून चाललेले आहेत तसतशी श्वासाची गती पण संथ होती आहे, त्याकडे लक्ष द्या. शवासनाचं वर्णन हठयोगाच्या सगळ्या ग्रंथांमध्ये आलेलं आपल्याला दिसतं. जर आपल्याला थकल्यासारखं वाटलं तर शवासन करायचं आणि मग पुढची यौगिक प्रक्रिया करायची. या पद्धतीने नेहमी अभ्यास करताना करायचं आहे. आवश्यक असेल तेव्हा तेव्हा शवासन करायचं. शवासनामध्ये झोप लागू देऊ नका. सकाळची वेळ आहे त्याच्यामुळे झोप लागण्याची शक्यता असते. श्वासावरून आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणा. सगळं शरीर जागृत करून घ्या. सावकाश दोन्ही पाय जुळून घ्या. दोन्ही हात शरीराजवळ, मान सरळ. एका कुशीवर वळून उठून बसायचे. बैठक स्थितीमध्ये यायचे आणि आता आपण वक्रासन करणार आहोत. वक्रासनानंतर मग नौकासन करणार आहोत. तर हे वक्रासन करत असताना आपल्याला लक्षात आलं असेल आपण वेगवेगळे प्रकार वक्रासनाचे करतो आहोत आणि यामध्ये पोटाला पीड बसतोय. तर पोटाला अजून जास्तीत जास्त पीड कसा बसेल या पद्धतीने आपण त्या वक्रासनामध्ये बदल करत चाललेलो आहोत. तर आजचं जे वक्रासन आहे त्यामध्ये आपल्याला अजून जास्त पीळ आपल्या पोटाला बसणार आहे. यामध्ये उजवा पाय उचलायचा आहे आणि डाव्या पायाच्या पलीकडे आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. उजवा पाय उचलून डाव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे तो पाय ठेवून घ्या आणि जास्तीत जास्त शरीराच्या जवळ घ्या, म्हणजे मग तुम्हाला ते चांगलं जमेल. आता उजवा पाय आपण डाव्या पायाच्या पलीकडे ठेवला आहे तर डावा हात वरती ताणून घ्या. त्याच्या विरुद्ध हात वरती ताणून घ्यायचा. आता जो पाय आपण जवळ आणलेला आहे उजवा पाय
म्हणून उजव्या बाजूला वळायचं आहे आणि डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा गुडघ्याला रेटा देऊन पकडायचा प्रयत्न करायचा आहे आणि मागचा हात शक्य असेल तर लपेटून घ्या किंवा जमिनीवर ठेवा. जमिनीवर ठेवताना मनगट ते आपल्या शरीराच्या जवळ आणि बोटं बाहेरच्या दिशेने ह्या पद्धतीने जास्तीत जास्त मागे वळायचं आहे. खांदा मागे जास्तीत जास्त हे करून घ्या. या स्थितीमध्ये आपण थोडा वेळ थांबणार आहोत. पूर्ण लक्ष श्वासावर, शरीरावरचे मनावरचे ताण कमी करा. खालचा पाय सरळच ठेवा. कुठे कुठे पीळ बसतोय त्याकडे लक्ष द्या. जास्तीत जास्त पीळ देण्याचा प्रयत्न इथे करायचा आहे शरीराला. तर सावकाश आपल्याला आसन स्थिती सोडायची आहे. सावकाश मान सरळ करायची आहे. सावकाश दोन्ही हात शरीराजवळ आणि सावकाश पाय सरळ करायचे. हे करत असताना आपल्या कुठे ताण बसतोय, कुठे पीळ बसतोय त्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. नाभीवर लक्ष केंद्रित करायचं आहे. तिथे पँक्रियास ग्रंथी आहे, पँक्रियास ग्रंथीवर लक्ष केंद्रित करायचं आहे. कारण याच्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना याचा खूप चांगला उपयोग होतो. साखर नियंत्रण, त्यामुळे वक्रासनाला खूप महत्त्व आहे आरोग्याच्या दृष्टीने. पचनसंस्थेसाठी सुद्धा याचा खूप चांगला उपयोग होतो आणि पाठीचे मणके एका विशिष्ट दिशेने वळले जातात, त्यामुळे त्यासाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होतो. आता आपण दुसऱ्या बाजूने करणार आहोत. डावा पाय उचलून उजव्या पायाच्या पलीकडे ठेवायचा आहे आणि उजवा हात वरती ताणून घ्यायचा आहे. आता आपल्याला डावीकडे जास्तीत जास्त वळायचं आहे आणि डाव्या पायाला रेटा द्यायचा आहे उजव्या हाताच्या कोपराने आणि डाव्या पायाचा अंगठा उजव्या हाताने पकडायचा प्रयत्न करायचा आहे आणि जास्तीत जास्त मागे वळायचा प्रयत्न करायचा आहे. श्वास सोडायचा आहे, मागे जास्तीत जास्त वळायचं आहे. वरचा भाग वळवून घ्या, मग खालचा भाग वळवून घ्या. जास्तीत जास्त वळायचा प्रयत्न करा. प्रत्येक श्वास सोडताना अशी कल्पना करा की आपल्याला जास्तीत जास्त शरीराला पीळ आपण देतो आहे. पूर्ण लक्ष श्वासावर, शरीरावरचे मनावरचे ताण कमी करा. संथ श्वसन. ज्यांना हे वक्रासन जमत नसेल त्यांनी आधी आपण वक्रासनाचे बरेच प्रकार केलेले आहेत. त्यातलं जे जमत असेल ते वक्रासन तुम्ही करू शकता. भद्रासनातलं, वज्रासनातलं किंवा आपण साधं वक्रासन जे केलं होतं ते करू शकता. सावकाश आता आपल्याला आसन स्थिती सोडायची आहे. मान सरळ करायची आहे. सावकाश दोन्ही हात मोकळे करून घ्यायचे आहेत आणि सावकाश पाय सरळ करायचे आहे. छान. आता या स्थितीमधनंच आपण बैठक स्थितीमधनंच नौकासनाचा एक प्रकार करणार आहोत. तर आपल्याला एकदम नौकासन बैठक ह्याच्यातलं जमणार नाही आपल्याला शयनस्थितीमधलं. त्यामुळे आधी आपण बैठक स्थितीतनं एक नौकासन आपण करणार आहोत की जेणेकरून ते पुढे जाऊन आपल्याला करायला सोपं जाईल. तर यामध्ये आपल्याला हाताच्या कोपरांवर यायचं आहे. पुन्हा ज्यांची काही सर्जरी झाली असेल, पाठीची दुखणी असतील, बाकीची काही दुखणी असतील, तर ज्यांना हे शक्य नसेल त्यांनी करू नका. खाली पाठीला उशी वगैरे घेऊन करता आलं तर करा. तर आता याच्यामध्ये दोन्ही पाय जे आहेत ते गुडघ्यात दुमडून जवळ घ्यायचे आहेत. आता आपल्याला उजवा पाय जो आहे तो गुडघ्यातून फक्त सरळ करायचा आहे. दोन्ही गुडघे एकमेकांना टेकलेलेच राहतील. फक्त गुडघ्यातून तो पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय सरळ करा आणि नजर पायाच्या अंगठ्याकडे ठेवा. संथ श्वसन. आपल्या नाभी प्रदेशावर लक्ष केंद्रित करायचं आहे. याच्यामध्ये सगळे ते तिथले स्नायू जे आहेत ते कॉन्ट्रॅक्ट होतात. म्हणजे तिथे ताण येत नाही, पण तिथे रक्तपुरवठा वाढतो आपल्या नाभीच्या भागामध्ये आणि तिथल्या इंद्रियांचं आरोग्य सुधारायला इथे मदत होणार आहे. कोअरमधली स्ट्रेंथ म्हणजे तिथल्या स्नायूंची ताकद वाढायला मदत होणार आहे. सावकाश आपल्याला पाय आता पुन्हा पूर्वस्थितीला आणायचा आहे. आता दुसरा पाय सरळ करायचा आहे. सावकाश दुसरा पाय सरळ करा आणि नजर पायाच्या अंगठ्याकडे ठेवा. जेवढं झेपेल त्या पद्धतीने करायचा प्रयत्न करा. या पद्धतीने थोडासा सराव केला, तुमच्या स्नायूंमधली ताकद वाढली नाभीच्या तिथल्या, की पुढचं तुम्हाला प्रगत अवस्था जमायला सोपं जाईल. सावकाश पाय खाली आणा. संथ श्वसन.
आपलं याच्यामध्ये कुठेही श्वासाचं नियंत्रण नाही आहे. आता दोन्ही पाय आपल्याला करायचा प्रयत्न करा. ज्यांना दोन्ही पाय जमणार नाहीत त्यांनी एकेका पायानेच करा. दोन्ही पायाने करायचे, दोन्ही पाय वरती उचलायचे. अगदी काही सेकंद थांबायचे. हे करायला अवघड आहे आणि सावकाश पाय खाली आणायचे. आता पाठीवर झोपायचे. पाठीवर झोपा आणि शरीरावरचे पोटावरचे ताण काढून टाका. जे काही नाभीच्या तिथल्या स्नायूंना ताण आले असतील तर हे हळूहळू तुम्ही पहिल्यांदा 5 सेकंद, मग 10 सेकंद, मग 15 सेकंद अशी रोज 5-5 सेकंदांनी वेळ वाढवली तर हळूहळू तुमच्या लक्षात येईल की नाभीच्या तिथल्या स्नायूंमधली ताकद हळूहळू आपली वाढते आहे. आणि नाभीच्या तिथल्या स्नायूंमधली ताकद वाढली की मग आपल्याला कमरेचे जे मणके असतात ते कमरेच्या मणक्यांना इजा होण्याचे चान्सेस खूप कमी होतात आणि तिथल्याही मणक्यांची ताकद ही वाढायला लागते. तर त्यासाठी पोटाच्या स्नायूंची ताकद चांगली असणं, त्याच्यावर आपल्या कमरेचं आरोग्य खूप अवलंबून असतं. तर त्यासाठी पोटाच्या स्नायूंची ताकद इथे आपल्याला वाढवायची आहे की जेणेकरून आपलं कमरेचं आरोग्यसुद्धा चांगलं राहणार आहे. आता आपण यानंतर आपल्या पोटावरचे ताण आता निघून गेले असतील तर आता आपण दोन्ही पाय जवळ घ्या, दोन्ही हात शरीराजवळ, मान सरळ, आणि पोटावर आता आपल्याला झोपून काही आसनं करायची आहेत. तर पोटावर झोपायचे. आपण भुजंगासनाचे वेगवेगळे प्रकार आपण करतो आहोत, तर त्यातलाच एक प्रकार आपण आज करणार आहोत भुजंगासनाचा. याच्यामध्ये आपल्याला हात सरळ ठेवूनच हा प्रकार करायचा आहे. फक्त हाताची स्थिती जी आहे ती आपण बदलणार आहे. तर कानाच्या जवळ आपली बोटं येतील ह्या पद्धतीने हात ठेवून घ्यायचे आणि कपाळ जमिनीवर टेकवायचे. कपाळ जमिनीवर टेकवा. हाताचे कोपरं जी आहेत ती वरच्या दिशेने घेता आली तर घ्या. दोन्ही पाय मागे ताणून घेतलेले, पायाचे चवडे. पूर्ण लक्ष श्वासावर आहे. चालू असलेला श्वास सोडायचा आहे आणि सावकाश श्वास घेत घेत हात सरळ होईपर्यंत वरती यायचे. मान मागे टाकत, शरीराचा एक एक भाग मागे टाकत, खांदे मागे टाकायचे, मान मागे टाकायची. आता आपल्या लक्षात आलं असेल की याच्यामध्ये वेगळ्या मणक्यांवर ताण येतो आणि पोटाचा आपला मांडीच्या तिथला पण भाग थोडासा वर उचलला गेलेला आहे. त्यामुळे पोटाच्या भागावर बऱ्यापैकी ताण आलेला आहे, नाभीच्या वरच्या भागावर पण आणि खालच्या भागावर पण. त्याकडे लक्ष द्यायचं आहे. हातावरचे ताण कमी करून जास्तीत जास्त शरीराचा भार पाठीच्या मणक्यांवर घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. शरीराचा थोडासा भार हातावर राहील पण पाठीच्या मणक्यावर जास्तीत जास्त भार घेण्याचा प्रयत्न करा आणि हातावरचा भार कमी करण्याचा प्रयत्न करा. पूर्ण लक्ष श्वासावर. गळ्याजवळ पण ताण आहे. खालचा जबडा सैल पडू देऊ नका. दात एकमेकांवर टेकलेले ठेवा. थायरॉईडसाठी याचा चांगला उपयोग होणार आहे, फुफ्फुसांसाठी उपयोग होणार आहे, पचनसंस्थेला उपयोग होणार आहे आणि पाठीच्या मणक्यांना पण याचा खूप चांगला उपयोग होणार आहे. श्वास चालू असलेला श्वास सोडा, श्वास घ्या आणि अतिशय सावकाश श्वास सोडत सोडत आसन स्थिती सोडायची आहे. सावकाश हात पूर्वस्थितीला आणायचे. हनवटी जमिनीवर टेकवलेली. आता आपल्याला याच स्थितीमधनं पोटावर झोपूनच आपण नौकासन केलेलं तुम्हाला आठवत असेल. आता ज्यांना काही त्रास वगैरे असेल तर त्यांना आपण सुलभ नौकासन पण सांगितलं होतं. त्यांनी शरीर वर न उचलता ते करू शकतात. तर आता ज्यांना काही त्रास असेल त्यांनी शरीर आपलं वरती उचलू नका. फक्त जी पहिली पोझिशन आहे तेवढीच घ्यायची आहे. तर आज आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने हे नौकासन करणार आहोत. आपल्याला ताणाची दिशा बदललेली कळेल ह्या नौकासनामध्ये, आधीच्या नौकासनातनं आणि ह्या नौकासनात. तर दोन्ही हात जे आहेत पुढे ताणून घ्यायचे आहेत. दोन्ही हात पुढच्या दिशेने ताणून घ्या. दोन्ही हातामध्ये आपल्या खांद्या इतकं अंतर ठेवायचं आहे. पायामध्ये पण थोडंसं अंतर घ्यायचं आहे
आणि हात वरच्या दिशेने ताणून घ्यायचे आहेत, पाय खालच्या दिशेने ताणून घ्यायचे आहेत, कपाळ जमिनीवर टेकवलेलं. जास्तीत जास्त हात आणि पाय ताणलेल्या स्थितीमध्ये ठेवायचे. आता ज्यांना काही त्रास असेल त्यांनी याच्या पुढची स्थिती घेऊ नका. हे सुलभ नौकासनामध्येच थांबलात तरी बऱ्यापैकी तुम्हाला त्याचे फायदे मिळू शकतात. चालू असलेला श्वास सोडा आणि सावकाश श्वास घेत शरीराचा मागचा आणि पुढचा भाग एकत्रित वरती उचलायचा आहे. सावकाश शरीराचा मागचा आणि पुढचा भाग एकत्रित वरती उचला. पूर्ण शरीराचा भार पोटावर नाभीवर आलेला आहे. कुठेही श्वास रोखू नका. चालू असलेला श्वास सोडा, श्वास घ्या. सावकाश श्वास सोडत सोडत आसन स्थिती सोडायची आहे. पुन्हा एकदा आपण हे करून बघूया, म्हणजे मी तुम्हाला बरोबर नाभीवर ताण आलेला जाणवेल. आपण अगदी काही सेकंद, 5 सेकंद, 7 सेकंदच आसन हे ठेवू शकतो आहे सध्या. हळूहळू मग या आसनाची वेळ तुम्ही वाढवा, पण कुठेही श्वास रोखू नका आसन स्थिती घेतल्यानंतर. चालू असलेला श्वास सोडा. सावकाश श्वास घेत घेत आपल्याला शरीराचा मागचा आणि पुढचा भाग जास्तीत जास्त वरती उचलून घ्या. दंड कानाला टेकवायचा प्रयत्न करा. हात पुढे ताणलेले, पाय मागे ताणलेले, गुडघ्यामध्ये पाय सरळ. सावकाश श्वास सोडत सोडत आसन स्थिती सोडायची आहे. त्यानंतर हाताची घडी घालायची आहे आणि त्याच्यावर डोकं ठेवायचं आहे. मकरासन करायचं आहे. थोडासा आलेला ताण काढून टाका नौकासनामुळे, कारण नौकासनामुळे अगदी काही सेकंद नौकासन केलं तरीसुद्धा बऱ्यापैकी ताण आपल्याला जाणवतो. श्वासाची गती थोडीशी वाढते. ती आपल्याला नैसर्गिक गती येईपर्यंत थोडंसं शरीरावरचे, मनावरचे ताण काढून टाकायचे आणि मग आपल्याला पुढचं आसन हे व्यवस्थित करता येईल. मकरासन सोडायचं आहे आणि हात आपल्याला पूर्वस्थितीला आणायचे आहेत. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे आहेत आणि कुशीवर वळून आपल्याला पाठीवर झोपायचे. सावकाश आपल्याला पाठीवर झोपायचे आहे. आता इथे पाठीवर झोपल्यानंतर हाताचे तळवे हे जमिनीवर, पाय जुळवून घेतलेले आहेत, नजरवरच्या छताकडे आहे, सगळं शरीर एका रेषेमध्ये. यामध्ये आपल्याला सेतुबंधासन करायचे. आता हे सेतुबंधासन करत असताना कमरेसाठी याचा चांगला उपयोग आहे, आपल्या पोटासाठी चांगला उपयोग आहे, नाभीवर पण याच्यामध्ये बऱ्यापैकी ताण येतो आणि थायरॉईड ग्रंथीसाठी सुद्धा चांगलं आहे, कारण थायरॉईड ग्रंथी याच्यामध्ये आपली जालंधर बंदासारखी स्थिती होते, तिथे गळ्याच्या तिथे दाब येतो, त्यामुळे थायरॉईड ग्रंथीसाठी सुद्धा याचा खूप चांगला उपयोग आहे. पाठीसाठी, पोटासाठी. फक्त आता ज्यांना अल्सर, हार्निया वगैरे असेल, काही ऑपरेशन्स झालेली असतील किंवा काही उच्च रक्तदाब किंवा हृदयाचा विकार वगैरे काही असेल तर त्यांनी करू नका. तर दोन्ही पाय गुडघ्यामध्ये दुमडून जवळ घ्यायचे. आता हे आपण जरा सोप्या पद्धतीने करूया. हाताने पायाचे घोटे पकडायचे, म्हणजे पाय जास्तीत जास्त जवळ येतील तुमच्या. चालू असलेला श्वास सोडायचा आहे आणि सावकाश आपल्याला श्वास घेत घेत कमरेचा भाग वर उचलायचा आहे. पुन्हा श्वास सोडत कमरेचा भाग खाली आणा. थोडेसे आपण ह्याच्यामध्ये हालचाली करूया, म्हणजे मग सेतुबंधासन चांगलं जमेल. पुन्हा कमरेचा भाग वरती जास्तीत जास्त ताणून घ्या आणि सावकाश खाली आणा. पुन्हा वरच्या दिशेने ताणून घ्या आणि खाली आणा. पुन्हा एकदा करायचं आहे. सावकाश कमरेचा भाग वरती ताणून घ्यायचा आहे आणि खाली आणायचं आहे. पूर्ण लक्ष श्वासावर, संथ श्वसन. आता आपल्याला सेतुबंधासन करायचं आहे. सेतुबंधासन केल्यानंतर काही सेकंद आपण त्याच्यामध्ये थांबणार आहोत. चालू असलेला श्वास सोडा आणि सावकाश श्वास घेत घेत कमरेचा भाग जास्तीत जास्त वरच्या दिशेने ताणून घ्या. जितका ताणून घेता येईल तेवढा घ्या, म्हणजे मग तुम्हाला गळ्याच्या तिथे दाब जाणवेल. थायरॉईड ग्रंथी तुमची दाबली जाईल. जालंधर बंद बांधल्यासारखी ती स्थिती होईल. हनवटी कंठकूपामध्ये जाईल. पूर्ण लक्ष श्वासावर
लोअर बॅकवर लक्ष केंद्रित करायचं आहे, नाभीवर लक्ष केंद्रित करायचं आहे. सावकाश आपल्याला आता आसन स्थिती सोडायची आहे. सावकाश श्वास सोडत सोडत खाली यायचे. हात मोकळे करून घ्यायचे, पाय सरळ करून घ्यायचे. आता सेतुबंधासनाचा विरुद्ध ताण आपण देणार आहोत. पवनमुक्तासन आपण करणार आहोत. म्हणजे मग पोटावर दाब येईल. आता पोटावर ताण आला होता. भुजंगासनामध्ये पण पोटावर ताण आला होता, नौकासनामध्येही पोटावर ताण आला होता. तर थोडंसं आपण पोटावर दाब देऊया. तर दोन्ही पाय जुळवून घ्या आणि सावकाश दोन्ही पाय गुडघ्यामध्ये दुमडून पोटावर घ्यायचे. हाताने पायाला घट्ट मिठी मारायची. ज्यांना गुडघ्याचे त्रास असतील त्यांनी गुडघ्याच्या खालून मिठी मारा. ज्यांना शक्य नसेल त्यांनी या स्थितीमध्येच थांबा. ज्यांना शक्य असेल त्यांनी मानेचा भाग वर उचलून हनवटी गुडघ्यामध्ये लावायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे मग पोटावरचा दाब आपोआप वाढणार आहे. हनवटी गुडघ्यामध्ये लावायची आहे, मानवर उचलायची आहे. पूर्ण पवनमुक्तासन करायचे. संथ श्वसन, आसन स्थिती पूर्ण झाल्यावर संथ श्वसन. या स्थितीमध्ये थांबायचं आहे. कुठेही श्वास रोखून धरायचा नाही आहे. पोटावर जास्तीत जास्त दाब येतो आहे. पचनसंस्था, जननसंस्था याच्यासाठी अतिशय चांगलं आसन आहे. सावकाश मान खाली आणायची आहे. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबायचं आहे. जास्तीत जास्त पोटावर गुडघे दाबून घ्यायचे. पोटावरचा मेद कमी व्हायला सुद्धा मदत होणार आहे. सावकाश हात खाली आणायचे आणि पाय सरळ करून घ्यायचे. यानंतर आपण शवासन करणार आहोत आणि त्यानंतर श्वसनाचे प्रकार आपल्याला करायचे. तर दोन्ही पायामध्ये अंतर घ्या. हाताचे तळवे वरच्या दिशेने, मान सोयीस्कररित्या एका बाजूला कलती. पोटावर आलेले ताण, शरीरावर आलेले ताण काढून टाका. श्वसनाचा अभ्यास करण्याच्या अगोदर आपण शवासनाने मनावरचे, शरीरावरचे ताण काढून टाकूया. म्हणजे आपला श्वसनाचा अभ्यास अधिक चांगला होईल. पूर्ण लक्ष श्वासावर. हळूहळू शरीर शिथिल झालेलं आहे. मन शांत झालेलं आहे. श्वासाची गती पण अतिशय कमी झालेली आहे. त्याकडे लक्ष द्या. शवासनामध्ये आपल्याला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती आपल्याला मिळते आहे. श्रमे जाते शवासनम चित्तविश्रांतिकारकम असं ग्रंथामध्ये शवासनाचं वर्णन आलेलं आहे. श्वासावरून आपलं लक्ष आपल्या शरीराकडे न्यायचं आहे. सगळं शरीर जागृत करून घ्यायचं आहे. सावकाश दोन्ही पाय जुळवून घ्या. दोन्ही हात शरीराजवळ, मान सरळ. आता आपल्याला कुशीवर वळून उठून बसायचं आहे. काल आपण श्वसनाच्या अभ्यासासाठी कसं बसायचं हे पाहिलं होतं. त्या पद्धतीने कमरेखाली उशी घेऊन भिंतीला टेकून बसायचं आहे. म्हणजे मग तुम्हाला जास्त वेळ बसता येईल. आपला हळूहळू आपण श्वसनाचा अभ्यास जो आहे तो अधिक चांगला होत चाललेला आहे. हे तुम्हाला जाणवत असेल. आपल्याला हे सगळं करत असताना आपल्या शरीरामध्ये काय काय बदल झालेले जाणवत आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. बऱ्याच जणांचे व्हॉट्सअपला पण मेसेज येत आहेत. त्यांच्यामध्ये झालेले जे बदल आहेत ते कळवत आहेत. तर तुम्हीही कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जास्तीत जास्त लाभ घ्या. तर आपल्याला कमरेखाली उशी घेऊन बसायचं आहे. हात पुढे टेकवून कंबर जी आहे आपली ती ॲडजस्ट करायची आहे आणि पूर्ण कंबर ही मागे भिंतीला टेकवायची आहे. पाठ पूर्ण भिंतीला टेकलेली, कमरेपासूनचा डोक्यापर्यंतचा भाग सगळा भिंतीला एका रेषेमध्ये टेकलेला आहे. भिंतीचा आधार तुम्हाला मिळालेला आहे. आता कमरेचा भाग थोडासा वरती उचलला गेलेला असल्यामुळे आपल्याला कमरेवर भार येणार नाही. ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे त्यांना लगेच फरक जाणवेल. अजिबात कमरेवर भार येत नाही शरीराचा. सगळं शरीर एका रेषेमध्ये राहतं.
पद्मासन जमत असेल तर पद्मासन, स्वस्तिकासन, कोणतंही जे ध्यानात्मक आसन जमेल ते आपल्याला घालायचं आहे. पण त्याच्या आधी आपल्याला कपालभाती करायची आहे. पण कपालभाती जी आपण करणार आहोत आजची, ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. यामध्ये आपण रोज नाकाने श्वास सोडत होतो कपालभातीमध्ये. आता तोंडाचा चंबू करून तोंडाने आपल्याला श्वास बाहेर फेकायचा आहे कपालभातीमध्ये. तर भद्रासन म्हणजे आपली बटरफ्लाय पोझिशन करायची पायाची, आणि त्यानंतर दोन्ही हात जे आहेत ते आपल्याला गुडघ्यावर ठेवायचे आहेत. गुडघे खाली दाबायचे आहेत जमिनीकडे. पाठीचा कणा सरळच ठेवायचा आहे. आणि ह्यामध्ये आपल्याला नाकाने श्वास आपोआप आतमध्ये जाणार आहे. फक्त तोंडाने आपल्याला श्वास बाहेर रेचक जो आहे तो नाकाने न करता तोंडाने करायचा आहे. तर एकदा मी करून दाखवते. ह्याच्यामध्ये पोटावर लक्ष केंद्रित करायचं. टॉक्सिन्स बाहेर पडायला याने मदत होते. निगेटिव्ह सगळं आपलं शरीरातल्या गोष्टी असतात त्या बाहेर पडायला मदत होतात. प्रत्येक रेचन करताना अशी कल्पना करायची की आपल्याला व्याधी, चिंता, काळज्या सगळ्या ह्या श्वासाबरोबर बाहेर पडत आहेत. तर ह्या पद्धतीने श्वास सोडायचा आहे. ह्या पद्धतीने आपल्याला कपालभाती करायची. त्यानंतर आपण अनुलोम विलोम जो करतो आहोत त्याच्यामध्ये आपण 1-2 प्रमाणापर्यंत काल आलो होतो. तर 4 आकड्यात श्वास घेऊन 8 आकड्यामध्ये श्वास सोडायचा. या पद्धतीने आपण मागच्या आठवड्यामध्ये केलं होतं. या आठवड्यामध्ये पण सुरुवातीला आपण 1-2 ह्या प्रमाणामध्ये आपण आता 4 आकड्यात घेऊन 8 आकड्यामध्ये सोडणार आहोत. त्यानंतर आपण करणार आहोत ते सितकारी करणार आहोत. कारण आता उन्हाळा खूप आहे तर आपल्याला थंडावा पाहिजे. तर हा थंडावा देणारा श्वसन प्रकार आहे. आपल्या शरीरामधली उष्णता कमी करणारा आहे. ज्यांना कफाचा त्रास असेल, कफ झालेला असेल आत्ता, त्यांनी हे करू नका. त्यांनी फक्त भ्रामरी करा. आणि ज्यांना कफाचा वगैरे त्रास नसेल त्यांनी सितकारी करायला हरकत नाही. तुमच्याकडे पाणी नसेल, खूप उकडत असेल, लाईट गेलेले आहेत, AC नाही आहे, त्यावेळेला जर सितकारी केली तर तुम्हाला तहान भुकेची जाणीव कमी होते आणि तहान कमी होते. पाणी नसेल प्यायला त्यावेळेला सितकारी केली तर. आणि त्याचबरोबर शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो, उष्णता कमी होते. ज्यांना वारंवार उष्णतेचे विकार होतात, फोड वगैरे येतात, त्यांनी सितकारी नेहमी करावी. तर दात एकमेकांवर टेकवायचे, वरच्या दाताच्या पाठीमागे जीभ लावायची आणि सित असा आवाज त्यांनी येतो. दीर्घ श्वास घ्यायचा, एकाच गतीने श्वास घ्यायचा या पद्धतीने. आणि नाकाने श्वास सोडताना आपण भ्रामरी करायची. हे सगळं आपल्याला करायचं आहे. हे सगळं डोळे मिटून करायचं आहे. जोपर्यंत मी सांगणार नाही तोपर्यंत डोळे उघडायचे नाहीत. या सगळ्याचा व्यवस्थित आनंद घ्यायचा आहे श्वसनाचा. म्हणून हे सगळं तुम्हाला आधी मी एक्सप्लेन केलं. परत तुम्हाला वारंवार डोळे उघडायला लागू नयेत. आणि माझ्या सूचनांकडे लक्ष द्या, त्या तंतोतंत पाळा आणि याचा आनंद घ्या. तर आता आपण सुरुवात करूया. भद्रासन करायचे, बटरफ्लाय पोझिशन. गुडघ्यावर हात ठेवायचेत, गुडघे खाली दाबायचेत हाताने. पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे. पूर्ण लक्ष पोटावर, डोळे बंद करून घ्यायचे. चालू असलेला श्वास सोडा, श्वास भरून घ्या आणि तोंडाने कपालभाती करायची आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 20. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 20. संथ श्वसन. डोळे मिटलेलेच ठेवा. अजून एक आवर्तन आपण करणार आहोत. 50 आवृत्त्यांचं एक आवर्तन आपण आता करूया. चालू असलेला श्वास सोडा.
सावकाश श्वास भरून घ्या. प्रत्येक वेळेला श्वास सोडताना आपल्यातली निगेटिव्हिटी निघून चाललेली आहे, नकारात्मकता निघून चाललेली आहे, व्याधी चिंता काळज्या निघून चाललेल्या आहेत. प्रत्येक वेळेला मन शून्य होतं आहे अशी कल्पना करायची आहे. चालू असलेला श्वास सोडा, श्वास घ्या आणि कपालभातीला सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 20. 1 2 3 4 5 6 7 8 9 30. 1 2 3 4 5 6 7 8 9 40. 1 2 3 4 5 6 7 8 9 50. संथ श्वसन. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करायची आहे आणि आपल्याला स्वस्तिकासन, पद्मासन, जे कुठलं आसन घालायचं असेल ते घालायचे. डोळे बंदच ठेवायचे. पूर्ण लक्ष श्वासावर. कपालभातीमुळे मन अतिशय शांत झालेलं आहे. श्वासाची गती पण खूप कमी झालेली आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. यानंतर आपण अनुलोम विलोम करणार आहोत. 4 आकड्यामध्ये श्वास घेऊन 8 आकड्यामध्ये सोडणार आहोत. उजव्या हाताची प्रणवमुद्रा बांधायची आहे. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे. डाव्या नाकपुडीने चालू असलेला श्वास सोडा. डाव्या नाकपुडीने दीर्घ एकाच गतीने श्वास भरून घ्या. डावी नाकपुडी बंद करा. उजव्या नाकपुडीने एकाच गतीने दीर्घ श्वास सोडा. उजव्या नाकपुडीने श्वास भरून घ्या. डाव्या नाकपुडीने श्वास सोडा. आता डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायला सुरुवात करा. 1 2 3 4. उजवीने सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. उजवीने घ्या. 1 2 3 4. डावीने सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. डावीने घ्या. 1 2 3 4. उजवीने सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. उजवीने घ्या. 1 2 3 4. डावीने सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. डावीने घ्या. 1 2 3 4. उजवीने सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. उजवीने घ्या. 1 2 3 4. डावीने सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. डावीने घ्या. 1 2 3 4. उजवीने सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. उजवीने घ्या. 1 2 3 4. डावीने सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. संथ श्वसन. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. पूर्ण लक्ष श्वासावर. दीर्घ श्वसनामुळे मन खूपच शांत झालेलं आहे. मनावरचे शरीरावरचे सगळे ताण निघून गेलेले आहेत. श्वासाची गती पण खूपच संथ झालेली आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. श्वासाकडे साक्षी भावाने पाहायचे.
आपला श्वास कसा येतोय, कसा जातोय याकडे बघा. प्रत्येक श्वास घेताना आनंद, उत्साह भरून घ्या. प्रत्येक श्वास सोडताना व्याधी, चिंता, काळज्या श्वासाबरोबर बाहेर टाका. यानंतर आपण आता सितकारी करणार आहोत. ज्यांना कफाचा त्रास असेल त्यांनी करू नका. दात एकमेकांवर टेकवून दाताच्या फटीतून हवा आतमध्ये घेत असताना जिभेचं जे टोक आहे ते वरच्या दाताच्या पाठीमागे लावायचे आणि आपल्याला सितकारीने श्वास घेऊन नाकाने श्वास सोडत सोडत भ्रामरी करायची आहे. तर आपण आता चालू असलेला श्वास सोडूया. सितकारीने दीर्घ श्वास घ्या. नाकाने श्वास सोडत भ्रामरी. सितकारी पूरक, भ्रामरी रेचक. सितकारी पूरक, भ्रामरी रेचक. नादावर लक्ष केंद्रित करा. सितकारीने श्वास घ्या. भ्रामरीने श्वास सोडा. सितकारी करत श्वास घ्या. श्वास सोडताना भ्रामरी. डोळे बंदच ठेवा. भ्रामरीमुळे मन अतिशय शांत झालेलं आहे, त्याकडे लक्ष द्या. त्या शांततेचा अनुभव घ्या. डोळे बंदच ठेवायचे. मनावरचे ताण सगळे निघून गेलेले आहेत. भ्रामरीमुळे मनावरचे ताण निघून जातात. राग कमी होतो, एकाग्रता वाढते आणि सितकारीमुळे शरीरातली उष्णता कमी होते. शरीरामध्ये थंडावा तुम्हाला जाणवत असेल. डोळे मिटलेलेच ठेवायचे. ओंकार म्हणताना डोळ्यासमोर ओंकार आणून त्यावर गिरवत गिरवत ओंकार एकाग्रतेने म्हणायचे. ओंकाराच्या नादावर लक्ष केंद्रित करायचे. प्रार्थना. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्.
डोळे बंदच ठेवायचे. ओंकारामुळे मन अतिशय शांत झालेले. ओम शांती शांती शांती. सावकाश दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासायचे आणि दोन्ही हात जे आहेत ते डोळ्यावर न्यायचे. डोळ्यांची उघडझाप आपल्या हातांमधच्या उंजळींमध्ये करून बाहेरच्या प्रकाशाची जाणीव करून घ्यायची आणि सावकाश डोळे उघडायचे. सगळे शरीर जागृत करून घ्या. हात वरती न्यायचे आणि हाताचे तळवे वरती नमस्कार स्थितीमध्ये ताणून घ्या. सगळं शरीर जागृत करा. एकदा उजवीकडे एकदा डावीकडे. आपल्या कमरेवरचे ताण काढून टाका. श्वास सोडत सोडत पुढे वाकायचे. सगळं शरीर पुढच्या दिशेने ताणून घ्या. सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हायचे. केलेला योगाभ्यास आपण ईश्वराला समर्पित केलेला आहे. सावकाश हात खाली, पाय सरळ करून पायाच्या बोटांची आणि घोट्यांची हालचाल करायची आहे. संपूर्ण पायाचे स्नायू आधी मोकळे करून घ्यायचे. त्याशिवाय उठू नका. सगळं शरीर आधी व्यवस्थित सूक्ष्म हालचाली करून जागृत करून घ्या आणि मगच आपल्या कामाला लागायचे. कारण आपण बराच वेळ एका स्थितीमध्ये असतो तर आपले स्नायू थोडेसे आखडून जातात. ते स्नायू आधी मोकळे करून घ्यायचे म्हणजे त्या स्नायूंना इजा होत नाही. आपल्याला हा योगाचा वर्ग केल्यानंतर आपले जे काही अनुभव असतील ते आम्हाला नक्की कळवा. योग शिक्षक हा कोर्स चालू होतो आहे तेजस्विनीमध्ये. ज्यांना करायचा असेल त्यांनी नक्की संपर्क करा आणि आपला योगाभ्यास असाच आपण उद्या पण चालू ठेवणार आहोत. तर आपली योग्य ती काळजी घ्या. ज्यांना आपल्या नाभीचं परीक्षण तुम्ही वैद्यांकडनं करून घेऊ शकता. नाभी परीक्षण करून नाभीसाठी बस्ती आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे आणि ती बस्ती पण आपण योग्य त्या वैद्यांचा सल्ला घेऊन करून घेऊ शकता. तर आज आपण इथे थांबूया. हरिओम. धन्यवाद. उद्या आपण परत भेटूया. आपल्या आरोग्याची काळजी घ्या.